सोलापुरातील मंगळवेढा दुष्काळी गावभेट दौऱ्यासाठी आलेल्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंसमोर पाटखळ ग्रामस्थांचा संताप। मराठा आंदोलक आणि दुष्काळग्रस्त आंदोलकांनी प्रणिती शिंदेंना सभा घेण्यापासून रोखलं। मला अडवणारे भाजप आमदारांचे पावणे होते, आमदार प्रणिती शिंदेचा आमदार समाधान अवताडे यांच्यावर आरोप। मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर 8 मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी। सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी, तर विनोद पाटील यांच्याकडून कॅव्हेट दाखल। बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल। बिना परवाना रॅली काढून धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। रायगडमधील सकल मराठा समाजाचं शासनाला निवेदन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी रद्द करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन। हिंगोलीत भाजप आमदार तानाजी मुटकुळेंची गाडी मराठा तरुणांनी अडवली। 10% आरक्षण कसं टिकणार, मराठा कार्यकर्त्यांचा मुटकुळेंना सवाल। वाशिम जिल्ह्यातल्या कामरगावमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च केले, मात्र तरीही योग्य पद्धतीने नियोजन न केल्याचा ग्रामपंचायतीचा आरोप। कचरा व्यवस्थापनाच्या कामात ठेकेदाराकडून झालेल्या अपहाराची चौकशी करावी, ग्रामस्थांची मागणी। सांगलीच्या जतमध्ये पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे साकडं। कोट्टलगीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जाऊन पाणी प्रश्न मिटवण्यासह कर्नाटकात सामावून घेण्याची केली मागणी। गेल्या 20 वर्षांपासून मोबाईलला रेंज मिळत नसल्यानं बीडच्या आष्टी तालुक्यातील सुरडी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार। तात्काळ टॉवर बसून या प्रश्नावर तोडगा काढावा, गावकऱ्यांची मागणी। दुष्काळग्रस्त मराठवाड्याला लवकरच दिलासा मिळणार। मराठवाड्याच्या हक्काच्या 60 टीएमसी पाण्याची कामं अंतिम टप्प्यात। जेऊर बोगद्यातून सीना कोळेगाव इथं पाणी देणार। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना लोकसभेच्या मैदानात। विदर्भातील सर्व 10 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार। जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवण्याचा विदर्भवादी संघटनांच्या बैठकीत निर्णय। त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताच्या व्हीआयपी पासबाबत ट्रस्टचा मोठा निर्णय। 200 रुपये व्हीआयपी पासची ऑनलाईन मिळणार, तारीख आणि वेळही निवडता येणार। प्रत्येक भाविकासाठी स्वतंत्र QR कोड। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला प्रति क्विंटल 41,101 रुपयांचा दर। सांगलीतील हळद बाजाराच्या इतिहासातील सर्वोच्च दर। श्रीकृष्ण कॉर्पोरेशनने कर्नाटकातील सायबान भूपती पुजारी या शेतकऱ्याकडून उच्चांकी दराने केली खरेदी। गेल्या काही दिवसापासून आर्थिक संकटात सापडलेल्या बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेकडून ठेवीदारांना टोकन देऊन 3 लाखांपर्यंतची रक्कम देण्यास सुरुवात। टोकन घेण्यासाठी बँकेसमोर ठेवीदारांची गर्दी। वाशिमच्या कामरगावमध्ये पोषण आहारातील चटणी निकृष्ट असल्याचा आरोप। गर्भवती महिला बालक यांना वाटप केलं जाणारं खाद्य साहित्यही निकृष्ट असल्यानं नागरिकांकडून रोष व्यक्त। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारावरून 2 गट आमने सामने। बौद्ध समाजाचा गाव सोडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मार्चला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर। हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर होणार शासन आपल्या दारी कार्यक्रम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही राहणार उपस्थित। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील बळीराम गोशाळेत चारा आणि पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू। बळीराम गोशाळेतील संचालक पोलिसांच्या ताब्यात। नागपुरात राज्य सरकारच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं समोर। शेकडो कोंबड्यांचा मृत्यू। संबंधित पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित। नाशिकच्या मालेगावमध्ये मोहित अहिरे नावाच्या मुलानं वाचवले अनेकांचे प्राण। बिबट्याला खोलीत बंद करून स्वतःसह अनेकांना जीवदान देणाऱ्या मोहितवर कौतुकाचा वर्षाव। नाशिकच्या सिन्नरमध्ये गायीच्या हल्ल्यात बिबट्या जखमी। बिबट्या वन विभागाच्या ताब्यात। हा बिबट्या गोठ्यात शिकारीसाठी शिरला असता गायीने केलेल्या प्रतिहल्ल्यात बिबट्या जखमी। परभणीत महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांच्या बॅनरला फासलं काळं। मराठा समाजातील तरुणांची जोरदार घोषणाबाजी। शहापूर इथे 5 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या शुभारंभाच्या अनुषंगाने लावले होते बॅनर। 4 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आमदार संतोष बांगर यांनी घेतली कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची भेट। कृषी अधीक्षकांना धरलं धारेवर। 4 दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, नाहीतर शिवसेना स्टाईलने आक्रमक होण्याचा बांगर यांचा इशारा।
छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक, राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केली निदर्शनं, जलसंधारण विभागाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन. जामखेडमधील रत्नदीप शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क आकारणी करत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा, रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या, जोरदार घोषणाबाजी. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीचे राज्यातील 42,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, कोराडी विद्युत केंद्रातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता. नागपूरमधील फॉरेस्ट रेंजर अधिकाऱ्यांचा 11 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा, वनरक्षक, वनपाल, वनमजुरांचाही बंदला पाठिंबा, वन विभागाद्वारे मनरेगा योजना राबवण्यास अधिकाऱ्यांचा विरोध. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील 27 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त, महसूल आणि वन विभागाची संयुक्त कारवाई, इमारती हटवण्यासाठी आंबोली ग्रामस्थांनी केलं होतं 21 दिवस लाक्षणिक उपोषण, अतिक्रमण हटवल्यामुळे आंबोलीतील ग्रामस्थांनी पेढे वाटून केलं समाधान व्यक्त. नाशिकच्या निफाड येथून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 27 गोवंश जनावरांची सुटका, बजरंग दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लासलगाव पोलिसांची कारवाई, 7 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात दुचाकी रोहित्रावर धडकल्यानं झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, भरधाव वेगात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, बोलेरो कारची सुरक्षा कठड्याला धडक, एक युवक ठार, चालकासह वाहक गंभीर जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.